द्वापार युगातलं राजा चंद्रहासाच्या काळातलं कुंतलापूर असलेलं हे काटोल. महाभारताच्या अश्वमेध मंत्रामध्ये सुद्धा कुंतलापूर तथा काटोलचा उल्लेख आपल्याला आढळतो. मुळातच हे क्षेत्र मा चंडिका आणि मा सरस्वतींचं स्थान असलेलं, त्यामुळे जिथं साक्षात माता सरस्वतीचाच वास आहे तिथं शिक्षणाची गंगा अव्याहतपणे वाहत असणार यात शंकाच नाही. या गंगेला ज्यांनी वेग दिला, त्या गंगेचे ज्ञानकण ज्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवले, ते आपल्यासारख्या शिक्षकांच्या सोहळ्यासाठी ही कृतज्ञता आज आयोजित केली आहे. आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. त्यामुळे समाजात खरा यशस्वी कोण असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर येतं शिक्षक, कारण तो असंख्यांना उंचीवर पोहोचवत असतो. अशा असंख्य शिक्षकांचा सत्कार सोहळा आज या ठिकाणी पार पडतो आहे. दगडामातीची इमारत बांधायला आपण सुरुवात करतो आणि ती इमारत उत्तम पद्धतीनं सिद्धीला जावी यासाठी एखाद्या पुरोहितांना बोलावतो. पुरोहित मंत्रशुद्धी करतात, ती इमारत सिद्धीत जावी यासाठी प्रार्थना करतात आणि मग त्या पुरोहितांच्या हाती आपण दक्षिणा देतो, त्यांच्या पाठीवर सन्मानाची शाल टाकतो. खरं तर दगडामातीची इमारत उत्तम पद्धतीनं सिद्धीस जावी म्हणून प्रार्थना करणाऱ्या पुरोहितांच्या पाठीवर सन्मानाची शाल टाकली जाते, पण जिवंत हाडामांसाच्या उद्याच्या पिढ्यांचे आयुष्य इमारती उभा करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर सन्मानाच्या शाली किती पडतात हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे. मला कौतुक यासाठी वाटतं, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आदरणीय अनिल बाबू देशमुख यांनी हा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला. खरं तर सध्याचा काळ हा थोडा विलक्षण आहे. तत्व, मूल्य, नैतिकता या सगळ्या गोष्टी वाऱ्यावर उडून गेल्या. सत्ता आणि मत्ता एवढंच अंतिम ध्येय झालंय. खरं तर राज्यव्यवस्थेच्या मुळाशी नैतिक मूल्यांचं अधिष्ठान असावं लागतं. सत्य, न्याय, विश्वास आणि शिव या नैतिक मूल्यांचं अधिष्ठान जर राज्य व्यवस्थेच्या मुळाशी नसेल तर ती राज्य व्यवस्था न राहता तो जंगलचा कायदा होतो आणि तिथं नागरिक नव्हे तर गुलाम तयार होतात. या होऊ घातलेल्या गुलामीला ज्यांनी कडाडून विरोध केला, यंत्रणाच्या दडपशाहीला बळी न पडता एक वेळ तुरुंग पत्करेल पण शरण जाणार नाही, दडपशाहीला कदापि बळी पडणार नाही, चुकीचं केलं नाही, चुकीचं करणार नाही असं बाणेदारपणे ज्यांनी महाराष्ट्रात समोर आपलं व्यक्तिमत्व प्रकट केलं त्या अनिलजी देशमुख यांच्या संकल्पनेतून खरं तर साकार झालेला हा सोहळा आहे. मला निश्चितपणे कौतुक या गोष्टीचं आहे की जगात सगळ्यात सर्वोत्तम व्यक्ती कोण असा जर प्रश्न विचारला तर आमच्या पुढे आपल्या गुरूंचं चित्र समोर येतं. हल्ली असं म्हटलं जातं की सध्या समाजात ज्यांच्या पायावर डोकं टेकावं असे पाय शिल्लक नाही, होते ते आधीच अटकपूर्व जामीन मागून राहिले. अशा काळात आम्ही कुणाच्या पायावर डोकं टेकवावं अशा वेळी आमच्या पुढं उभा राहतात ते फक्त आमचे गुरु. काही दिवसापूर्वी गुरुपौर्णिमा झाली. खरं तर ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदांचे जनक श्रीमद भागवत, महाभारत यांचे रचयिता वेदव्यासांचा हा जन्मदिवस, आषाढातली ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साकार केली जाते. मानव जातीचे पहिले गुरु म्हणून वेदव्यासांचा उल्लेख केला जातो. आज खऱ्या अर्थानं ती गुरुपौर्णिमा काटोलमध्ये अवतरली आहे असा भास आजच्या या सोहळ्यानं निश्चितपणे होतो आहे. खरं तर या जगामध्ये असंख्य पदं मिळवता येतात, असंख्य पदं मिळवली जातात, पण त्या पदावर जाणाऱ्या व्यक्तीला घडवणारे मात्र त्याचे शिक्षक असतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. एक शिक्षक काय होऊ शकतो
शकतो हे डॉक्टर राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती होऊन सांगितलं. पण खऱ्या अर्थानं ते सांगतात, जर मी राष्ट्रपती झालो नसतो तर पुन्हा शिक्षक म्हणूनच विद्यार्थ्यांना शिकवीत बसलो असतो. लोकमान्य टिळक असं म्हणतात, जर मी स्वातंत्र्य चळवळीतून राजकारणात उतरलो नसतो तर गणिताचा शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना घडवीत बसलो असतो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण म्हणतात की स्वातंत्र्य चळवळीनंतर जर मी राजकारणात गेलो नसतो तर कृष्णेच्या काठावर मी विद्यार्थ्यांचंच काम केलं असतं. खरं तर जी माणसं मोठी झाली त्यांची महत्वाकांक्षा काय होती, तर मला शिक्षक म्हणून जर काम करता आलं तर तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा माझ्या भाग्याचा क्षण असेल. आणि मुळातच आपण तर शिक्षक आहोत म्हणजे आपण मुळात किती भाग्यवान आहोत याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. खरं तर काही शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचा हा सत्कार आहे. निवृत्त झाला याचा अर्थ 4 भिंतीमध्ये तुम्ही आतापर्यंत शिकवत होता, आता तुम्ही मोकळ्या आभाळाखाली समाजाला शिकवणाऱ्या समाज शिक्षकाची भूमिका बजावावी असा त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे. खरं तर ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाने प्रतिज्ञा केली, न धरी शस्त्र करीनी, आणि तो निवृत्त जीवन जगू लागला. पण त्याचवेळी कुरुक्षेत्रावरचं महायुद्ध आता आरंभित होणार होतं. श्रीकृष्ण विश्रांती घेत होते, निद्राधीन झाले होते, आणि त्याचवेळी भगवान श्रीकृष्णाची मदत मागायला दुर्योधन धावत आला. श्रीकृष्ण उठल्याबरोबर आपल्याकडे पहिलं लक्ष जावं यासाठी दुर्योधन येऊन भगवान श्रीकृष्णांच्या पायाजवळ उभा राहिला. दुर्योधनानंतर अर्जुन आले. आता पायाजवळ दुर्योधन असल्यामुळं अर्जुन श्रीकृष्णाच्या डोक्याजवळ जाऊन उभा राहिले. भगवान श्रीकृष्णांची झोप झाली, डोळे उघडले, पहिल्यांदा नजरेस दुर्योधन पडले. विचारलं, दुर्योधना का आला आहेस? आणि दुर्योधनानं सांगितलं, कुरुक्षेत्रावर युद्धाला आरंभ होतो आहे, मी आपलं मदत मागायला आलोय. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे बघ, माझं वय आहे आता 92 वर्ष आणि मी निवृत्तीची घोषणा केली. न धरी शस्त्र करीन, मी आता हातात कधी शस्त्र धरणार नाही. त्यामुळे आता माझा तुला तसा उपयोग नाही. मग मी तुला माझं सैन्य दिलं तर चालेल का? दुर्योधन म्हणला, हरकत नाही, तुम्ही नाही आला काही अडचण नाही, मला तुमचं सहस्रावधीचं सैन्य द्या. भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला आपलं सगळं सैन्य देऊन टाकलं. दुर्योधन निघून गेले. श्रीकृष्ण वंचकावरनं खाली उतरताना अचानक लक्ष गेलं, पाठीमागं अर्जुन उभा होते. श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारलं, अर्जुना तू का आलाय? अर्जुन म्हणाला, मीही कुरुक्षेत्रावरच्या युद्धासाठी आपली मदत मागायला आलोय. श्रीकृष्ण म्हणाल, थोडं आधी बोलायचं नाहीस का? मी माझं सगळं सैन्य दुर्योधनाला देऊन टाकलं, त्यातलं काही तुझ्यासाठी ठेवलं असतं. अर्जुन म्हणाला, मला तुमचं सैन्य नकोच आहे, मला फक्त तुम्ही हवे आहात. श्रीकृष्ण म्हणाले, अरे पण मी निवृत्त आहे, मी प्रतिज्ञा केली आहे, न धरी शस्त्र करीन, मी आता हातात कधी शस्त्र धरणार नाही. शिवाय माझं वय आता 90 वर्ष, माझा उपयोग काय? अर्जुन म्हणाला, तुम्ही हातात शस्त्र नाही धरलं तरी चालेल, तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा, तुम्ही फक्त माझ्या रथाचं सारथ्य करा, तुम्ही फक्त माझ्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावा, मला बाकी काही नको. श्रीकृष्णाला ते मान्य केलं. अर्जुनाचं सारथ्य भगवानाने स्वीकारलं, मार्गदर्शनाची भूमिका बजावली. कुरुक्षेत्रावरचं युद्ध झालं. विजय कुणाचा झाला? जो सहस्रावधीचं सैन्य घेऊन गेला त्या दुर्योधनाचा, की जो 90 वर्षाच्या भगवान श्रीकृष्णाला घेऊन गेला त्या अर्जुनाचा? विजय अर्जुनाचा झाला. तुम्ही निवृत्त झालात याचा अर्थ आपलं इति कार्यता संपली असं नव्हे, तर इथूनच आता तुमची भगवान श्रीकृष्णाची भूमिका सुरू झाली हे लक्षात ठेवा. कुरुक्षेत्रावर रोज युद्ध सुरू आहे. तुम्हाला अर्जुन घडवायचंय जे सत्याच्या बाजूने उभा राहतील, तुम्हाला अर्जुन उभा करायचंय जे दुःशासनाचा दुर्योधनाचा नाश करतील. आणि खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी ज्या समाजात भगवान श्रीकृष्ण असतात त्या समाजाचा कुणीही पराभव करू शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुम्ही आतापर्यंत शिक्षक होतात, आता तुम्हाला समाज शिक्षक व्हायचं आहे हे पहिलं लक्षात असू द्या. जबाबदारी उलट अधिकची वाढली आहे. कालच्या शिक्षणाची पद्धत वेगळी होती. पूर्वी गुरुकुल पद्धती असायची. खरं तर प्राचीन भारतीय परंपरेमध्ये तक्षशिला आणि नालंदा अशी विलक्षण मोठी विद्यापीठं होती. जगभराचे विद्यार्थी भारतामध्ये या तक्षशिला नालंदामध्ये यायचे. गुरुकुल पद्धतीत अस्तित्वात होती. गुरु आणि विद्यार्थी एकत्र शिक्षण घ्यायचे. 12 वर्ष गुरु विद्यार्थ्याला
त्याला घडवायचे आणि त्या विद्यार्थ्याला सगळ्या कला गुणांमध्ये त्याचा सर्वांगीण विकास करून परिपूर्ण करून मग त्याला गुरुकुलातनं बाहेर सोडायचे. काळ बदलला. नंतर आताचा काळ आला. आज भारतामध्ये तब्बल 900 विद्यापीठ आणि जवळपास 90 लाख महाविद्यालय आहेत. 9 कोटी शिक्षक त्यात आहेत. एवढा प्रचंड शिक्षणाचा विस्तार झाला. मुलं शाळेपर्यंत येऊ शकत नसतील तर शाळा मुलांपर्यंत घेऊन जायला हवी. हा अलीकडच्या काळातल्या शिक्षणाचा प्रसार, शिक्षणाची गंगा अधिक प्रवाहित करणारा झाला. पण पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी गुरुजी रस्त्यात दिसले की पोरं वाटा बदलायची. आता पोरं रस्त्यात दिसली की गुरुजी वाटा बदलतात. नेमकं काय बदललंय हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे. उद्याचा भविष्यकाळ तर याच्यापेक्षा प्रचंड वेगळा असणार आहे. आता आम्ही स्मार्ट क्लासची घोषणा करतो. आता मी डिजिटल क्लासरूमच्या संकल्पना मांडतो. आम्ही प्रोजेक्टरने विद्यार्थ्यांना शिकवतो. ऑनलाईन शिक्षण आता अगदी सहज उपलब्ध झालंय. आम्ही तंत्रज्ञानाकडे वळतो आहोत. पण भविष्यामध्ये खरं तर गुरुकुलात 12 वर्ष शिक्षकांबरोबर राहणारे विद्यार्थी आजच्या काळामध्ये 4 भिंतीच्या वर्गामध्ये विद्यार्थी शिक्षकांकडून ज्ञान घेणारी संकल्पना तर उद्याच्या काळामध्ये आता शिक्षकांची आवश्यकताच राहील असा प्रश्न उपस्थित करणारी ठरेल. कारण आता वैयक्तिक शिक्षणाचा भर वाढेल. याचं कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रियालिटी आणि ऑगमेंटेड रियालिटी यासारख्या आधुनिक तंत्र प्रणाली येतील आणि अशा वेळी मुलगा स्वतःच शिक्षण घेऊ शकेल. तिथं दुसऱ्या कुणाची गरजही पडणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. मग या उद्याच्या भविष्य काळामध्ये शिक्षकाची नेमकी भूमिका काय असेल? खरं तर कितीही तंत्रज्ञान सुधारलं, कितीही अनेक गोष्टी निर्माण आल्या. पूर्वी शिक्षक ज्ञान देत होता. आता ज्ञान देण्यासाठी शिक्षकाची आवश्यकता नाही. आता गुगल त्यासाठी समर्थ आहे. जगातली कुठलीही माहिती गुगल एका क्षणात विद्यार्थ्याला देतं. त्यामुळे ज्ञान देणारा तो शिक्षक ही व्याख्या आम्हाला बदलावी लागेल. आणि उद्याच्या भविष्य काळामध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास जो घडवतो तो शिक्षक ही नवी मांडणी आम्हाला करावी लागेल. याचं कारण गुगल जीवशास्त्र शिकवू शकेल पण जीवनशास्त्र नाही. गुगल चित्रकला शिकवू शकेल पण चरित्रकला नाही. उद्याच्या पिढ्यांचं जीवनशास्त्र घडवण्यासाठी, उद्याच्या पिढ्यांची चरित्रकला तयार करण्यासाठी शिक्षकांची आवश्यकता राहणारच आहे. त्यामुळे शिक्षक कालही महत्वाचे होते, शिक्षक आजही महत्वाचे आहेत आणि शिक्षक उद्याही महत्वाचेच असतील. ही पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. त्यामुळे एक गोष्ट, शिक्षकांचं स्थान हे अबाधित आहे. राष्ट्राचा नकाशा आणि राष्ट्राचा पाया घडवण्याचं काम हे शिक्षक करतात. म्हणून आम्ही शिक्षकांना राष्ट्र निर्माते असं म्हणतो. शिक्षक उद्याच्या पिढ्यांचं भविष्य घडवतात म्हणून शिक्षकांना आम्ही भविष्याचे शिल्पकार मानतो. शिक्षक गुरु असतो, शिक्षक प्रेरक असतो, शिक्षक चारित्र्य विकसित करणारा, शिक्षक नैतिक समज देणारा, खऱ्या अर्थानं जीवन गुरु असतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर या व्यापक दृष्टीनं ज्यावेळी आम्ही पुढे जातो, शिक्षणाच्या प्रवाहाकडे बघतो, त्यावेळी मात्र आता काही गोष्टी आम्हाला शिक्षक म्हणून नीट सजगपणे आणि सावधपणे पाहायला हव्यात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक गोष्ट आपण देशमुख साहेब पाहायला हवी की ज्या काळात माझ्या महाराष्ट्रात शाळा नव्हत्या त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता. पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. जा एखाद्या वृद्धाश्रमात अनेक म्हातारी वृद्ध जोडपी खितपत पडलेली तुम्हाला दिसतील. सहज एखाद्या म्हाताऱ्याला प्रश्न विचारा, तुमची मुलं काय करतात? त्या वृद्धाश्रमातला वृद्ध सांगेल, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही वृद्ध तुम्हाला असा नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या शेतकऱ्याचे आई बाप कधीही वृद्धाश्रमात जात नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जातात ते शिकल्या सवरलेल्यांचे. मग आम्ही कुठलं शिक्षण आमच्या उद्याच्या पिढीला देतोय? जी मुलं स्वतःच्या आई बापाला सांभाळू शकत नाही ती मुलं उद्याचा समाज काय सांभाळतील? हा सगळ्यात महत्वाचा चिंतनाचा विषय आहे. त्यामुळे जीवनशास्त्र, जीवन चरित्र याचं शिक्षण जे शिक्षकांनीच द्यायला हवं ते शिक्षकच देऊ शकतील तर उद्याची पिढी घडेल. हे सगळ्यात महत्वाचं. अडाणी चोर फक्त रेल्वेचे रूळ गायब करेल
पण शिकलेला चोर अख्खी रेल्वेच गायब करेल, ही सगळ्यात मोठी अलीकडची धोक्याची परिस्थिती आली. म्हणजे आमच्या शिक्षणानं डॉक्टर बनवले, पण हे डॉक्टर किडन्या चोरणारे ठरले. आमच्या शिक्षणानं इंजिनियर घडवले, पण हे इंजिनियरचे पूल बांधतात, त्या पुला खालून पाणी जाण्याच्या ऐवजी पाण्यातून पूल वाहून जायला लागले. आम्ही डॉक्टर इंजिनियर घडवू शकलो, पण आम्ही त्यांना माणूस म्हणून घडवू शकलो नाही. ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. कितीही तंत्रज्ञान पुढे जाऊ द्या, माणूस घडवण्याचं काम हे तुम्हाला शिक्षकांनाच करावं लागेल. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे त्या दिशेनं आम्हाला उद्याच्या काळात पावलं टाकावी लागतील, त्या दिशेनं आम्हाला पुढे जावं लागेल. हे सगळ्यात महत्वाचं. खरं तर महाराष्ट्र आहे. याचं कारण या महाराष्ट्रामध्ये जी प्रचंड व्यक्तिमत्व उभारली, ज्या व्यक्तिमत्वाने परिवर्तनाची पहाट निर्माण केली, त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर हा महाराष्ट्र, आपलं महाराष्ट्र पण अबाधित राखत पुढे चालला आहे. खरं तर शिक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, पण कुठलीच महत्वाची गोष्ट शिकता येत नाही, ती अनुभवावी लागते किंवा ती कुणाच्या तरी अनुकरणातून शिकावी लागते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. त्यामुळे उद्याची पिढी एकतर अनुकरण करेल आणि अनुकरण आल्यावर मिळणाऱ्या अनुभवातून ती तयार होईल. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना क्षुद्र खचले, आणि एवढे सगळे अनर्थ एका विद्येनं केले असं महात्मा ज्योतिराव फुले सांगून गेले. त्यांनी सावित्रीबाईंना सांगितलं, तुला उभारावं लागेल. आंब्याच्या झाडाखाली आंब्याची काटकी घेऊन तिथल्या मातीमध्ये ज्योतिबानी सावित्रीबाईला अक्षर गिरवायला सांगितली. तू तर शिकायला हवीसच, पण तू अनेकींना शिकवायला सुद्धा हवंस. सावित्रीबाई सज्ज झाल्या. मुलींची पहिली शाळा सुरू झाली आणि शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाहित झाली. आज एवढ्या संख्येने इथं शिक्षिका दिसतात. जर सावित्रीबाई नसत्या तर आज तुम्ही इथं बसू शकला नसता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुम्ही इथं आहात पण असंख्य उद्याच्या सावित्रीच्या लेखी शिकणार आहेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्या उद्याचा समाज घडवणार आहेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण कोल्हापूर संस्थानात पहिल्यांदा चालू केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अन्यायाच्या विरोधात धावून जायचं असेल, अत्याचार थांबवायचा असेल तर त्याला शिक्षित करणं हाच एकमेव पर्याय आहे. अन्यायाला वाचा फोडायचं काम त्याच्या ठाई निर्माण झालेलं शिक्षण तेजच करू शकतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. या प्रचंड मोठ्या व्यक्तिमत्वाने शिक्षणाची जी ही गंगा प्रवाहित केली, त्याचं फळ म्हणून आज हा विकसित महाराष्ट्र तुम्हाला दिसतो आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण खरं तर अलीकडच्या काही काळामध्ये या महापुरुषांनी जो संपन्न वसानी वारसा शिक्षणाचा महाराष्ट्राला दिला, तो कुठंतरी अडखळतोय की काय असं वाटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरं तर परवा सरकारनं लाडकी बहीण योजना चालू केली, चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतं, पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या होती 1,03,00,000. त्यापैकी 12वी किती पोहोचल्या? फक्त 20 लाख. आणि पहिली ते 12वी या शिक्षण प्रवाहातून किती मुली बाहेर पडल्या? 83 लाख. ही संसदेतल्या कालच्या अधिवेशनातली आकडेवारी आहे. 83 लाख मुली पहिली ते 12वी या शिक्षण प्रवाहातूनच बाहेर फेकल्या गेल्या. महाराष्ट्रात बियरच्या विक्रीत घट झाली, म्हणून हे सरकार ते उत्पन्न कसं वाढवावं यासाठी अभ्यास गट नेमतं. पण पहिली ते 12वी मुली शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकल्या जात आहेत. त्या पुन्हा प्रवाहात कशा आणाव्यात याबद्दल मात्र कुठलीही अभ्यास समिती नेमली जात नाही. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मुलींची पहिली शाळा काढणारा हा महाराष्ट्र, पण दुर्दैवानं त्याच महाराष्ट्रामध्ये आज शिक्षण प्रवाहातनं तर मुली बाहेर फेकल्या जात असतील तर आम्ही त्याच्यावर नेमकं काय करतो हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. कुठून कुठे चालू आहोत आपण? सेवा हे संस्थांचं काम आहे, पण परिवर्तन हे शिक्षकांचं काम आहे. भिकाऱ्याला भीक देणं ही सेवा झाली, पण या देशातल्या नागरिकाला भीक मागायची पाळी ठेवू नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं.
उपाशी माणसाला पोटभर अन्न देणं ही सेवा झाली, पण त्या माणसाला स्वतःच अन्न स्वतः कमवण्याची क्षमता निर्माण करून देणं हे परिवर्तन झालं. हे परिवर्तनाचं काम शिक्षक करतो. ज्यावेळी त्या 83 लाख मुली शिकतील, नोकऱ्या लागतील, त्यावेळी त्यांना लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये द्यायची गरज पडणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आम्ही मूलभूत गोष्टींकडे बघितलं पाहिजे. आम्ही तात्पुरत्या मनपट्ट्या करून, निवडणुकीपुरत्या योजना जाहीर करून महाराष्ट्राची शिक्षण गंगा प्रवाहित होणार नाही, हे पहिला आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रातल्या 1,05,41 मुली गायब झाल्या. शेवटी उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. त्या कुठे जात आहेत मुली, महिला गायब कशा होत आहेत, याच्यावर आम्ही लक्ष द्यायला तयार नाही. कुठल्या दिशेला चालू आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही प्रामुख्याने कधीतरी केला पाहिजे. शिकवणं याचा अर्थ शिक्षण नाही, त्याच्यापेक्षा पलीकडचं शिक्षण. त्याच्याकडे आता आम्हाला जावं लागेल, पाहावं लागेल, स्वतःच्या कक्षा रुंदावाव्या लागतील. शिक्षकांची जबाबदारी आता प्रचंड वाढती आहे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. माहिती देणं, ज्ञान देणं एवढ्यापुरता शिक्षक नको. मुलांची भावनिक, मुलांची मानसिक आणि मुलांची सामाजिक गरज भागवणं आणि त्याला त्या उत्तम बनवणं ही आता शिक्षकाची जबाबदारी झाली. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या जितक्या वेगात होत आहेत, माझ्या माहितीनं 517 दिवसात 3,900 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या गेल्या 517 दिवसात. पण 10वीचे आणि 12वीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी किती आत्महत्या केल्या, त्याही तितक्याच झाल्यात. का? एक परीक्षा, एक अपयश त्याला सहन झालं नाही, त्याने आत्मघाताचा मार्ग पत्करला. त्याची भावनिक वाढ आम्ही करू शकलो नाही, त्याला मानसिक आरोग्य आम्ही देऊ शकलो नाही. तो किती बुद्धिमान असू दे, उपयोग काय त्याचा? फक्त बुद्धिमत्ता, गुणवत्ता याच्या पलीकडे जाऊन त्याचं मानसिक स्वास्थ्य, त्याचं सामाजिक स्वास्थ्य टिकवून ठेवणं, त्याला भावनिक पद्धतीने उभा करणं, ही गरज आता शिक्षकांनी स्वतःच्या शिरावर घ्यायला हवी. आमची मुलं त्या पद्धतीनं घडवायला हवीत. कुरुक्षेत्रावर ज्यावेळी युद्धाला सुरुवात झाली, भगवान श्रीकृष्ण सारथ्य करत अर्जुनाला घेऊन कुरुक्षेत्रावर आले आणि समोर सगळे आपले बघितले आणि अर्जुन गोंधळ विचलित झाला. हातातलं शस्त्र खाली काय आणि अर्जुन भगवान श्रीकृष्ण, मी लढूच शकत नाही, मी लढूच शकत नाही. आता अर्जुन मनानं खचला म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्याच्या शरीरावर संस्कार नाही केले. ग्लुकॉन डी घे म्हणजे एनर्जी नाही. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी भगवद्गीता अर्जुनाला सांगितली आणि मग अर्जुन युद्धाला उभा राहिला. आजच्या जीवनाच्या कुरुक्षेत्रावर तुम्हाला आजूबाजूला असंख्य अर्जुन दिसतील. त्यांना जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी भगवद्गीता आम्ही सांगायला हवी. निराशेनं खचलेल्या मनाला प्रेरणा देऊन त्यांना पुन्हा उभा करायला हवं. हे काम शिक्षकच करू शकतो. कुरुक्षेत्रावर त्याला ठामपणे तयार करायला हवं. ही आमची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे. अर्जुन खचला, पण आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर येणारा प्रत्येक प्रसंग मृत्यू घेऊन आला. पण त्या एकाही प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराज मात्र कुठेही गोंधळलेले, विचलित झालेले अजिबात दिसलेले नाहीत. 40,000ची फौज घेऊन आलेला अफजल खान महाराष्ट्राच्या भेटीला गेले, खानाच्या मिठीत गेले आणि खानाने पहिला वार महाराजांच्या मस्तकावर केला. त्या क्षणी महाराज गोंधळले असते, थोडे विचलित झाले असते तर संपलं असतं सगळं. पण त्या क्षणी सुद्धा महाराज अविचल राहिले, स्थितप्रज्ञ राहिले आणि एका क्षणात भागनक काढल्याने त्यांनी खानाचा पुतळा बाहेर काढला. महाराज कुठेही विचलित झालेले दिसत नाहीत. महाराजांच्या यशाचं कारण काय माहितीये? ही विलक्षण स्थितप्रज्ञता, हे विलक्षण भावनेवर नियंत्रण. आम्हाला मुलांच्या भावनांवरचं नियंत्रण साधावं लागेल. आम्ही आमच्या अभ्यासक्रमामध्ये त्याला अभ्यासाचं नियोजन कसं करावं ते शिकवतो. आम्ही आमच्या अभ्यासक्रमामध्ये आर्थिक नियोजन कसं करावं ते शिकवतो. पण स्वतःच्या भावनांचं कसं नियोजन करावं हे मात्र आम्ही कुठंच शिकवत नाही. ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. मुलं जर ठामपणे उद्याच्या काळाला सामोरी जायची असतील
तर त्यांच्या भावनांचं नियमन करणारं शिक्षण देणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी येणाऱ्या काळात शिक्षकांना पत्करावी लागेल. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे, सगळ्यात महत्वाची. तर समाज उभा राहील, तर समाज ठामपणे पुढे जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, आज जगातला सगळ्यात तरुण देश म्हणून भारताचा उल्लेख केला जातो. आज भारताचं सरासरी वय 28 वर्ष आहे, चीनचं 37 वर्ष आहे, अमेरिकेचं 37 वर्ष आहे, पश्चिम युरोपचं 42 वर्ष आहे आणि जपानचं 49 वर्ष हे सरासरी वय आहे. सगळ्या जगाच्या तुलनेत भारताचं वय आता 28 वर्ष आहे, फक्त 28. 15 ते 18 या वयोगटात देशात 10 कोटी मुलं आहेत आणि 15 वर्षाच्या आत 36 कोटी मुलं आहेत. म्हणजे 18 वर्षापर्यंतची या देशात 46 कोटी मुलं आहेत. ही 46 कोटी मुलं उद्या देशाचं भविष्य घडवणार आहेत. ही 46 कोटी मुलं उद्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करणार आहेत. ही 46 कोटी मुलं उद्या देशाला महासत्ता बनवणार आहेत. मग उद्या देशाला महासत्ता बनवणाऱ्या या 46 कोटी मुलांना घडवणं हे आमचं पहिलं कार्य असणार आहे. आम्ही त्यांना योग्य ते शिक्षण देतो का? आम्ही त्यांना योग्य ते कौशल्य देतो का? आम्ही त्यांना स्किल्ड बनवतो का? हा सगळ्यात महत्वाचा आशय आणि विषय आहे. 2036 नंतर साहेब हा देश वृद्धत्वाकडे वाटचाल करायला लागेल, म्हातारा व्हायला लागेल 2036 नंतर. आत्ता 2024 आहे, म्हणजे आमच्या हातात फक्त 12 वर्ष आहेत. या 12 वर्षातल्या या पिढ्यांचा जर आम्ही योग्य वापर केला, या मनुष्य संपदेचा जर आम्ही योग्य वापर करू शकलो तर आम्ही देशाला महासत्ता बनवू शकतो. पण ही 12 वर्ष जर आमची वाया गेली तर हा देश भविष्यात कधीही महासत्ता बनवू शकत नाही. ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात ठेवायला हवी. मग या 46 कोटी मुलांना आम्ही सध्या योग्य शिक्षण देतोय का? त्यांना योग्य शिक्षण मिळतंय का? म्हणजे पूर्वी आपण राज्य शिक्षण मंत्री असताना मुलं शाळेपर्यंत पोहोचत नसतील तर शाळा मुलांपर्यंत पोहोचू द्या ही मोहीम राबवली होती. आज परिस्थिती काय आहे? 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करा. कशी मुलं शाळेत पोहोचणार? 17,314 शाळा बंद करायचे आदेश निघाले. समूह शाळेच्या नावाखाली काही शाळा खाजगी कंपन्यांना चालवायला देणार आहेत. कुठं निघालं आमचं शिक्षण? 12 वर्ष आमच्या हातात आहे. या 12 वर्षात या 46 कोटी मुलांना जे योग्य ते शिक्षण आम्ही दिलं तर उद्या देश महासत्ता घडणार आहे. आम्ही शिक्षणाची कवडच बंद करायला निघालो. कसं होणार आहे उद्याच्या पिढ्यांचं, त्यांच्या शिक्षणाचं, त्यांच्या भविष्याचं? हा आमच्यासारख्याने नव्हे, शिक्षक म्हणून हा आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे, हे आपण लक्षात घ्यायला. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. आज सगळ्यात मोठी अडचण काय माहिती? 18 ते 45 या वयोगटातली 42% मुलं बेरोजगार आहेत, नोकऱ्याच नाही. 42%. 18 ते 45 हा वयोगट देशाची अर्थव्यवस्था घडवणारा वयोगट म्हणून ओळखला जातो. ही 18 ते 42ची मनुष्य संपदा जर बेरोजगार राहिली तर देश आणि देशाची अर्थव्यवस्था कोसळायला फारसा वेळ लागत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आम्हाला याकडे लक्ष द्यावं लागेल. युनिसेफच्या 2019च्या अहवालानुसार 2030 पर्यंत बेरोजगारांची टक्केवारी 47% जाईल असं सांगितलंय. आम्ही आता 42 वर आहोत. 47 म्हणजे या भारतातली 47% मुलं काही करत नसतील, काहीच नाही. पण त्यापेक्षा धक्कादायक अहवाल असा आहे, त्यातल्या 32% मुलांना फक्त नोकऱ्याच करायच्या. त्यांना स्वतःचा उद्योग करायचा नाही, त्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा नाही, त्यांना वेगळं काही करायचं नाही, त्याला फक्त नोकऱ्या करायच्या. आता नोकऱ्या आहेत कुठं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पूर्वी मी ज्यावेळी 12वीला होतो त्यावेळी आमच्या बॅचचे 90, 92, 93% पडलेली मुलं DEDला जायची. अत्यंत बुद्धिमान पिढी शिक्षकी पेशात आली. 92, 93, 94, 95 2 वर्ष DED केलं की नोकरी, दुसरा हेतूच नसायचा. आमची आत्ताची अडचण काय माहिती आहे? आमच्या प्रत्येकाच्या मुलाला आम्हाला चांगले शिक्षक पाहिजेत.
पण त्यासाठी शिक्षक व्हायची मात्र कुणाची तयारी नाही, ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. तयारीच नाही. आणि आता शिक्षण क्षेत्रात सुद्धा म्हणे कंत्राटी पद्धत येणार, सगळीच अडचण आहे. मी परवा बीड जिल्ह्यात होतो. बीड जिल्ह्याच्या एका शाळेला भेट द्यायचा योग आला आणि त्या शाळेचे प्राचार्य मला त्यांची शाळा दाखवत निघाले होते. आम्ही चालत चालत पुढे आलो तर एका वर्गातनं भूगोलाचा विषय ऐकू आला आणि शिक्षक भूगोल शिकवत होते. भूगोल शिकवता शिकवता ते म्हणाले की भगीरथानं गंगा पृथ्वीवर आणली आणि ती चंद्रभागेतनं जाम नदीत गेली. प्राचार्य जागेवरच थांबले हो. म्हणजे बाबा काय भूगोल बदलून ठेवतो काय? भगीरथानं गंगा पृथ्वीवर आणली, ती चंद्रभागेतनं जाम नदीत गेली. प्राचार्य आत बसले. म्हणजे काय शिकवता काय? भूगोल बदलून ठेवता काय? काय सांगताय म्हणले तुम्ही? भगीरथानं गंगा पृथ्वीवर आणली आणि ती चंद्रभागेतनं जाम नदीत गेली, काय चाललंय काय? ते शिक्षक म्हटले, सर मी कंत्राटी शिक्षक आहे, मला पगार मिळतो 3,000. 3,000 गंगा चंद्रभागेतनं जाम नदीतच जाणार. पगार 25 करा, हिमालयात पोहोचवतो. विनोदाचा विषय सोडून द्या, पण वर्गात उभा राहिल्यावर कुठल्याही शिक्षकाच्या मनात मला पगार किती आहे म्हणून मी किती शिकवायचं असा कदापि विचार येत नाही. तो सेवा म्हणून काम करतो, तो उद्याची पिढी घडवण्याचं कार्य करतो. यत्किंचितही त्याच्या मनात हा विषय येत नाही. तो स्वतःला झोकून देऊन शिक्षक म्हणून काम करत असतो. पण जर उद्याच्या पिढ्या घडवायच्या असतील तर त्यांना घडवणारा शिक्षक समाधानी नको का? त्यांना घडवणारा शिक्षक आनंददायी नको का? हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. कुठल्या दिशेला मी शिक्षण घेऊन निघालो? आज सगळ्यात मोठी अडचण आहे हो. काही महाविद्यालयामध्ये एक प्राध्यापक 1,00,000 पगार घेतो आणि तीच पदवी असणारा दुसरा शिक्षक 5,000वर काम करतो. काय वाटत असेल त्याला? तोही तेवढं शिकलाय, मी तेवढं शिकलोय. काय मानसिकता होत असेल त्याची? कुठल्या दिशेला निघालो आहे? सर्वेक्षणाचं काम शिक्षकांनी करायचं, मध्यान्ह भोजनाचं काम शिक्षकांनी करायचं, निवडणुकीचं काम शिक्षकांनी करायचं, जनगणनेचं काम शिक्षकांनी करायचं. मग शिकवायला दुसरे कुणीतरी ठेवा. शिक्षक म्हणून तो आपलं सर्वस्व 100% त्यात देऊ शकेल, त्याला तेच काम करू द्या ना. तुम्हाला माहिती आहे जपाननं राखेतनं फिनिक्स पक्षासारखी काळ झेप घेतली. ते शिक्षणावर सगळ्यात जास्त खर्च करणारा देश म्हणून जपानचा उल्लेख केला. सगळ्यात जास्त खर्च. कारण ते सांगतात की तुम्ही एक वेळ संरक्षण क्षेत्रात कमी असला तरी चालेल, सामाजिक क्षेत्रात कमी असला तरी चालेल, विज्ञानात तुम्ही कमी प्रगती केली तरी चालेल, पण तुम्ही शिक्षण क्षेत्रात सर्वोत्तम असायला हवा. सगळ्या क्षेत्रात कमी असाल पण शिक्षण क्षेत्रात सर्वोत्तम असाल तर तुम्ही फिनिक्स पक्षासारखी राखेतनं भरारी मारू शकता. पण तुम्ही सगळ्या क्षेत्रात सर्वोत्तम असाल आणि शिक्षण क्षेत्रात कमकुवत असाल तर तुमची प्रगती कुणीच करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. GDP नुसार शिक्षणावर आम्ही 6% खर्च करायला हवा. 6%. साहेब आम्ही फक्त सध्या 3% खर्च करतो. खरं तर 6%च्या वर जायला हवा. GDPच्या 6% खर्च करायचा असूनही आत्ता आम्ही फक्त 3.5% आलो. का शिक्षण महत्वाचं क्षेत्र नाही? जपानमध्ये तुम्ही बसमध्ये गेलात तर शिक्षकांसारखी राखीव जागा असतात. त्या सीट्सवर फक्त शिक्षकच बसतील. आमच्याकडे जसं मिलिटरी कॅन्टीन्स आहेत, सैनिकांना तिथं अत्यंत स्वस्त वस्तू मिळतात. जपानमध्ये शिक्षकांसाठी तसे टीचर्स कॅन्टीन आहेत. अत्यंत स्वस्त किमतीत तिथं शिक्षकांना वस्तू मिळतात. शिक्षक आले तर त्या देशाचे पंतप्रधान उठून उभा राहतात. इतका मान आणि सन्मान शिक्षकाला दिला जातो. ही वस्तुस्थिती आहे. शिक्षण क्षेत्र आणि शिक्षक इतके महत्वाचे मानले जातात. जपानमध्ये कामिशिराताकी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. त्या रेल्वे स्टेशनवरनं एक रेल्वे सकाळी आणि संध्याकाळी अशी फेरी करायची.
जपान सरकारला कळालं की या रेल्वेतून आणि रेल्वे स्टेशनमधून आपल्याला काही उत्पन्न मिळत नाही, आणि मग जपान सरकारनं निर्णय घेतला की ते कामिशिराताकी हे रेल्वे स्टेशन ती रेल्वे बंद करायची. आता तिची अंमलबजावणी होणार. तोच जपान सरकारला असं कळालं की त्या रेल्वेतनं रोज एक मुलगी सकाळी शाळेला जाते आणि त्याच रेल्वेनं ती घरी माघारी येते. जपान सरकारनं दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला की जोपर्यंत त्या मुलीचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ती रेल्वे आणि रेल्वे स्टेशन दोन्हीही चालू राहील. एका मुलीसाठी जपान सरकारनं अख्खी रेल्वे अख्खं रेल्वे स्टेशन चालू केलं. आपल्या प्रत्येक नागरिकाला सक्षम बनवण्यासाठी, शिक्षक बनवण्यासाठी ते सरकार किती काळजी घेत आहे. का मग ते फिनिक्स पक्षासारखे आकाशातून प्रगतीच्या दिशेने घेणार? उद्याचा आमचा देश घडवायचा असेल आम्हाला त्या दिशेनं जावं लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात ही जबाबदारी आता आमची. नवराष्ट्रीय शिक्षण धोरण आलंय. आपण शिक्षक आहात, बघितलं असेल का नाही मला माहिती नाही. आता 5+3+3+4 अशी नवी रचना केली. म्हणजे पूर्व प्राथमिकला 3 वर्ष, प्राथमिकला 2 वर्ष, नंतर 3 वर्ष, नंतर 3 वर्षाचा टप्पा. 10वीची बोर्ड रद्द करून टाकली. आता 9वी ते 12वी हा 4था टप्पा तयार केला आहे. ही सगळी नवीन रचना आहे. पूर्वी जर 3 स्ट्रीम होत्या, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. आर्ट्सला जाणारा विद्यार्थी आर्ट्सचाच अभ्यास करायचा. आता तसं नाही होणार. आर्ट्सला जाणारा विद्यार्थी सुद्धा फिजिक्स घेऊ शकेल, फिजिक्सला जाणारा विद्यार्थी सुद्धा कॉमर्सचा सब्जेक्ट घेऊ शकेल, इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणारा विद्यार्थी सुद्धा इतिहासाचा अभ्यास करू शकेल. अशी नवीन रचना आता शिक्षण धोरणात आली आहे. अद्याप त्याच्याबद्दल नीट स्पष्टता नाही, पण शिक्षक म्हणून उद्याच्या पिढ्यांना घडवण्यासाठी आपण हे शिक्षण धोरण बघितलंय का? त्याच्यातले फायदे तोटे आपल्याला जाणवलेत का? किंबहुना या शिक्षण धोरणामध्ये आपला वाटा किती आहे, आपण बनवण्यात त्यात सक्रिय होता का? हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे किती आहे. थोडंसं शिक्षक म्हणून उद्याची पिढी घडवण्यासाठी दिलेला अभ्यासक्रमच आपण शिकवायचा. या चौकटीतनं आता आपण बाहेर पडायला हवं आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही करता येईल त्याच्यासाठी आपण आता पुढाकार घ्यायला हवा आणि अग्रेसर व्हायला हवं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. खरं तर एज्युकेशन हा 3 लॅटिन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटर. म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणं. या 3 क्रिया जिथे एकत्रित घडतात त्याला एज्युकेशन असं म्हटलं जातं. खरंच मला सांगा, आपण विद्यार्थ्यातले सुप्त गुण शोधतो का? त्या सुप्त गुणांचं खरंच संवर्धन करतो का? आणि एखाद्याचं संवर्धन केलं तर खरंच त्याला व्यासपीठ मिळतं का? मग खरंच आपण शिकवतोय का? खरंच आपण शिक्षण या संकल्पनेचं काम करतोय का? जपानमध्ये विद्यार्थ्यांची नैसर्गिक कल चाचणी घेतली जाते. त्याच्यात जे आहे त्याचा विकास केला जातो आणि त्याला त्याच क्षेत्रात काम कर म्हणून सांगितलं जातं. म्हणून 10 कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपानला ऑलिम्पिकमध्ये 100 स्वर्ण पदकं मिळतात आणि 100 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताला ऑलिम्पिकमध्ये कसं तरी एखादं स्वर्ण पदक मिळतं. आमची अडचण काय आहे? ज्याला गणिताची आवड त्याला डान्सच्या क्लासला पाठवायचं, ज्याला क्रिकेटची आवड त्याला भूमितीची प्रमेय सोडवायला बसवायचं, ज्याला खरंच इतिहासाची आवड आहे त्याला तू क्रिकेटपटू व्हायला हवं म्हणून सांगायचं. ही त्याच्या नैसर्गिक गुणांची हेळसांड नव्हे का? जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं? मी सांगू, स्मशान. सगळ्यात जगातलं श्रीमंत ठिकाण. त्या विधात्यानं प्रत्येकाला काही ना काही अलौकिक दिलं. पण जे जग बदलू शकतं, जग समृद्ध करू शकतं, पण आपल्यात जे अलौकिक आहे त्याचा शोध लागायला हवा आणि त्या गुणांचा जगासाठी वापर करायला हवा. पण दुर्दैवानं आपल्यात काय आहे त्याचा शोधच असंख्यांना लागत नाही. ते गुण तसेच त्याच्यात पडून राहतात. शेवटी चौघांच्या खांद्यावर त्याच्याबरोबर स्मशानात जातात आणि त्याच्या राखेबरोबर तिथंच पडून राहतात. असे असंख्यांचे असंख्य अलौकिक गुण त्या स्मशानात पडून आहेत, ज्या गुणांनी जग घडवता आलं असतं. म्हणून त्या स्मशानाला मी जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण मानतो. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थीत कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. त्याचे वडील रमेश तेंडुलकरांनी सांगितलं तुला हे करायचं आहे ना, तू हेच कर. सचिन तेंडुलकर आयुष्यभर फक्त फलंदाजी करत राहिला. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीत नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. यशाचा धडा गिरवण्यास एवढा धडा पुरे
शिक्षक म्हणून आमची जबाबदारी काय, त्याच्यात काय आहे बाहेर काढा, त्याला चालना द्या, त्याचा विकास करा. मग जग घडवता, मग विलक्षण जग बनवता येईल. तुमच्या काटोलचे भूषण डॉक्टर श्रीकांत जिचकार इतक्या पदव्या कुणी घेतल्याच नाही. हे अलौकिक आहे ना, काहीतरी आहे ना, प्रत्येकात काही ना काही आहे, त्याचा शोध आम्ही घ्यायला हवा. ही सगळ्यात महत्वाची वस्तू. दुसरी गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, आम्ही नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण घेतो. सगळ्यात मोठी आमची अडचण झाली ती इथं झाली. मी वारंवार सांगतो, जे लोक नोकरी मिळवण्यासाठी शिकतात ते आयुष्यभर नोकरच राहतात, आणि जे स्वतःला घडवण्यासाठी शिकतात ते मालक म्हणून जगतात. आम्ही आमच्या मुलांना काय बनवायचं आहे, नोकर की मालक, कशासाठी शिकवतो त्यांना. सगळ्यात मोठी गोष्ट, एकीकडे 42% बेरोजगारी आहे म्हणून आम्ही सांगतो, तर दुसरीकडे 45% या देशातल्या जागा रिक्त आहेत, कारण त्यांना स्किल्ड माणसं मिळत नाहीत. ही आमची अडचण आहे. आम्ही कुशल माणसं घडवतोय का, जे हवं ते आम्ही देतोय का? अजिबात नाही. अशा संधी आम्ही का निर्माण करत नाही? साहेब, गेल्या 10 वर्षात या देशातल्या 17.5 लाख लोकांनी देश सोडलाय. 17.5 लाख. त्यातले 2.5% लोक अशी आहेत ज्यांची संपत्ती 500 कोटीच्या पुढे आहे, जे इथं उद्योग उभा करू शकले असते, जे इथं एखादा कारखाना कंपनी काढू शकले असते, हजारोंना रोजगार देऊ शकले असते, पण गेले देश सोडून. आणि उरलेले 97% कोण आहेत? ती तरुण मुलं आहेत आमची, जे नोकऱ्या शोधायला परक्या देशात गेले, कारण इथं त्यांना संधी नाही, इथं त्यांना जे करायचंय त्याच्यासाठी चालना नाही, सोडला देश, गेले. 17.5 लाख. मी परवा दुबईला गेलो होतो. दुबईला गेल्यावर मला वाटेनच मी दुबई काय, सगळी आपलीच. एका हॉटेलमध्ये गेलो, सावजी म्हटलं कुठले, आपण. एकाकडे मोबाईल दाखवायला गेलो, म्हटलं पुणे. दुबईला सोनं स्वस्त मिळतं, म्हटलं बघूया तरी. त्याला विचारलं कुठले, आटपाडी. कुठं गेले, सगळे तिकडं. म्हणलं इकडं काय आहे, म्हणले तिकडं काय आहे. तिकडं काही नाही म्हणून आम्ही इकडं आहे. काय परिस्थिती आहे आमची. आमच्या मुलांमध्ये क्षमता नाही, आमच्या मुलांमध्ये सामर्थ्य नाही, आमच्या मुलांमध्ये प्रतिभा आहे, सगळं आहे. तुम्हाला माहिती आहे, मायक्रोसॉफ्ट मध्ये 32% भारतीय पोर आहेत, इंटेल मध्ये 17% भारतीय पोर आहेत, IBM मध्ये 28% भारतीय पोर आहेत, ऍपल मध्ये 36% भारतीय पोर आहेत, आणि अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्र नासा मध्ये 38% भारतीय मुलं आहेत. प्रचंड प्रतिभा आमच्या मुलांमध्ये, पण त्याचा वापर कुणासाठी, परक्या देशांसाठी, त्यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी का? इथं त्यांना संधी नाही. इथं त्यांना संधी नाही. का नाही? आम्ही हा विचार करायला हवा. मायक्रोसॉफ्ट कंपनीचा मालक बिल गेट्स असं सांगतो, मी मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना केली तेवढ्या आम्ही एकूण 100 लोक होतो. त्या 100 जणांच्या बुद्धिमत्तेच्या बळावर आम्ही कंपनी इतकी अफाट केली की मी जगातला सर्वाधिक श्रीमंत ठरलो. त्या 100 पैकी मी 100वा, आणि उरलेले 99 लोक भारतीय होते. म्हणजे 99 भारतीय डोक्यांचा वापर करून बिल गेट्स जगाच्या डोक्यावर बसतो, तरी आपल्या डोक्यात किती सामर्थ्य आहे हे आपल्याला कळत नाही. ही आपली अडचण आहे. शिक्षणाचं आणि शिक्षकांचं काम काय, हे मस्तकातलं सामर्थ्य त्याला जाणवून देणं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे नोकऱ्यांच्या पाठीमागं धावणारी पिढी तयार करण्यापेक्षा नोकऱ्या देणाऱ्या लोकांची पिढी तयार करणं हे उद्याच्या शिक्षणापुढचं आमचं सगळ्यात मोठं ध्येय असलं पाहिजे. ती सगळ्यात मोठी गरज आहे. व्यावसायिक मार्गदर्शन शिक्षकांनी केलं पाहिजे. कुठल्या दिशेला जावं हे त्याला मी सांगितलं पाहिजे. उद्या कशाला महत्व येईल हे त्याला मी समजून दिलं पाहिजे. शिक्षण म्हणजे संस्काराचा कंदील आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या हातात द्या आणि त्याला सांगा, तुझ्या पावलापुरता प्रकाश आम्ही तुला दिलाय, आता तुझी वाट तू चाल. तो त्या संस्काराच्या प्रकाशात चालत राहील. चालता चालता त्याच्या लक्षात येईल, अरे आपण आपल्या पायावर उभा आहे. आणि ज्यावेळी त्याला कळेल आपण आपल्या पायावर उभा आहे, त्यावेळी त्याला दुसरा नियम सांगा, जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर काढतात, आणि जी माणसं डोक्यानं चालतात
ती ध्येयापर्यंत पोहोचतात. आमची पोरं फक्त पायाने नाही, ती डोक्याने चालायला हवी, हे महत्वाचं. आणि एकदा ती डोक्यानं चालायला लागली, मग त्याला तिसरा नियम सांगा. आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो जगाच्या बाजारपेठेत उभा राहतो. उद्याची पिढी जगाच्या बाजारपेठेत उभा राहायची असेल तर त्याला हे व्यापक सर्वांगीण शिक्षण देणं ही अत्यंत महत्वाची गरज आहे. हल्ली आमच्यातलीच काही पोरं कारण देत राहतात, का घडता येत नाही, आम्ही गरीब आहे. अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमी आहे. उत्तम, बुद्धिमान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा, हे आम्ही गिरवायला हवं त्याच्या मस्तकात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले. पुढे ते अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले. आज त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिलं आहे, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण म्हटलं तुम्हाला परिस्थिती घडवते आणि बिघडवते? अजिबात नाही परिस्थितीचा संबंध, अजिबात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिमत्ता इतकी अफाट होती, इतकी प्रगल्भ होती, इतकी विलक्षण होती की 10 वर्षापूर्वी वाचलेल्या पुस्तकाचा कोणीतरी संदर्भ त्यांना विचारायचं की बाबासाहेब तुम्ही 10 वर्षापूर्वी हे पुस्तक वाचलं होतं, त्यातल्या 200 क्रमांक पानावरच्या 3ऱ्या पॅरेग्राफ मधली 4थी ओळ काय आहे, आणि डॉक्टर साहेब झटकन सांगून टाकायचे. समोरचा म्हणायच्या काय विलक्षण बुद्धिमत्ता आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे माझ्या परिस्थितीनं मला दिलेली ही देणगी आहे. माझी परिस्थिती हलाखीची, माझ्या वडिलांकडे पैसे नसायचे, लहानपणी मला पुस्तकं मिळायची नाही, पण काही करायचे आणि वडील कुठून तरी मला आवश्यक ते पुस्तक आणून द्यायचे. ते पुस्तक माझ्या हातावर पडायचं आणि मी समजून जायचो आज हे पुस्तक आपल्याला मिळालंय, परत उद्या कधी मिळेल का माहिती नाही, मग आजच वाचताना असं वाचूया की आयुष्यात या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये. घडवता येतं, हवं तसं स्वतःला घडवता येतं. ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. फक्त माती ओली हवी आणि वय संस्कारक्षम हवं. ही संस्कारक्षम वय तुमच्या हातात असतं, तुम्ही हवं ते त्यांना घडवू शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. फिलिपाईन्स देशातली 11 वर्षाची रिहा बुलोज नावाची एक मुलगी शाळेतल्या धावण्याच्या स्पर्धेत ती पहिली आली. आनंदानं घरी जाऊन वडिलांच्या कुशीत शिरली, बाबा धावण्याच्या स्पर्धेत पहिली आली. वडिलांना खूप आनंद झाला, डोक्यावर हात पडला, खूप छान बेटा, अभिनंदन. आणि वडिलांच्या कुशीतनं बाजूला होती म्हणाली, पण बाबा मी शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आले ना, आता माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बाबा पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे. वडील म्हणाले, वा छान, खूप अभिनंदन. तशी हळूच ती 11 वर्षाची चिमुरडी म्हणाली, पण बाबा आता राष्ट्रीय स्पर्धेत पडायचंय ना, मग मला धावण्याचे बूट लागतील. बाबा घ्या ना शूज, घ्याल ना. वडिलांनी तिच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणाले, बेटा घेऊ, या महिन्याचा पगार झाला ना की तुला स्पोर्टचे शूज नक्की घे. तरी ह्या आनंदाने उड्या मारत सरावाला गेली, सराव करत राहिली. आता राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर आली. त्या दिवशी ती परत वडिलांकडे आली, बाबा स्पर्धा 4 दिवसावर आली आहे, तुम्ही धावण्याचे बूट घेतो म्हटलेला, बाबा कधी घेणार शूज? पोरीचे बोल ऐकले आणि बापाच्या डोळ्यातनं खळदिशा अश्रू सुटला. बेटा या महिन्याचा पगार नाही झाला, नाही घेता येणार बूट तुला, मला माफ कर, नाही घेऊ शकत बूट. ती 11 वर्षाची चिमुरडी तिथून सरदेशी निघून गेली. तिला ठरवता आलं असतं बूट नाहीत ना मग मी पळणारच नाही, स्पर्धेत भागच नाही केला, पण तो विचार नाही केला तिने. तिच्या शिक्षकांनी सांगितलं, तू पळायला हवंस रे, पळायला हवंस. राष्ट्रीय स्पर्धा सुरू झाली. अनवाणी पायाची ती 11 वर्षाची चिमुरडी रिहा पळायला उभा राहिली. आजूबाजूचे सगळे स्पर्धक स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले, आणि ही अनवाणी पायाची चिमुरडी रिहा. आता काही क्षणात स्पर्धा सुरू होईल. त्याचवेळी तिचा आजूबाजूच्या पोरांकडे लक्ष गेलं. प्रत्येकाच्या पायात
स्पोर्टचे शूज कसं तरी वाटलं. सर्वेची बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायाला बुटासारख्या बांधल्या आणि त्या पट्ट्यांवर लिहिलं NIKE. जणू काय तिनं नायकीचे बूट घातलेत आणि जखमेच्या पट्ट्या बांधून ती पळायला उभा राहिली. स्पर्धा सुरू झाली. बेफान पळत राहिली. तिला फक्त जिंकायचं होतं फक्त 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तीनही स्पर्धामध्ये ती पहिली आली. तिनं 3 सुवर्ण पदकं गमावली. विजयी झालेल्या रिहाला तिच्या वडिलांनी कुशीत घेतला. रिहा, कसं जमवलंस का? आणि ती रिहा म्हणाली, माझ्या सरांनी सांगितलं परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. वेग बुटाने येत नाही बेटा, वेग मनाने येतो. साधना महत्वाची नाही, साधना महत्वाची. ही आणि उद्याच्या पिढीवर ठसवायला हवं. सगळ्यात महत्वाची कारण देऊच नका. उत्तर शोधा, कामाला लागा, यशाच्या दिशेनं जा. हे ठसवायला हवं. ही प्रेरणा घरातले आई वडील आता देऊ शकत नाही. तशी परिस्थिती नाही. ती जबाबदारी आता तुम्हाला आम्हालाच पेलावी लागेल. शिक्षक म्हणूनच पार पाडावी लागेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. साधना महत्वाची, सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते. त्यामुळे उद्याच्या पिढीला सक्षम बनवायचं असेल, उद्याच्या पिढीला घडवायचं असेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट, पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाहीत. आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. रण कुठलंही असो, जिंकायचं असेल तर मन घडणं महत्वाचं. मन आणि भविष्य घडवायचं काम शिक्षक करतात, जे उद्याचा समाज आणि उद्याचं राष्ट्र उभा करतात. मला खात्री आहे काही आपल्यातले निवृत्त झाले असतील, काही अजूनही वर्गातल्या मुलांना शिकवत असतील. मुलांची मनं घडवा. समाज स्वास्थ्य आणि समाजातली शांतता अलीकडच्या काळात दुभंगलेलं झालंय सगळं. अभंग मन तयार करायचं काम आम्हाला करावं लागेल. पूर्वी विज्ञानाच्या तासाला आम्ही शिकवायचो सर, दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात आणि त्यातून मग आगीचा शोध लागला. सध्या नवीन शोध लागला, जातीवर जात घासली, धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात. मग वनवा पेटतो आणि मग आपली राजकीय पोळी आपल्याला भाजून घेता येते. शहाणपणाचे बोल सांगायला दुसरं कुणी येणार नाही. समाज स्वास्थ्याची शांतता टिकवायचं काम शिक्षकांनाच करावं लागेल. ती सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. सगळ्या जाती धर्माची माणसं ज्यावेळी एकत्र होऊन लढली त्यावेळी छत्रपतींचं स्वराज्य उभा राहील. 18 पगड जातीची माणसं एकत्र आली, जाती धर्म विसरून देशासाठी उभा राहिली, त्यावेळी देश स्वतंत्र झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला असंख्यांचे सगळ्यांचे हात लागले, त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र मिळाला. उद्या देशाला महासत्ता घडवायचा असेल तर सगळे भेद विसरून सगळ्यांनी एकत्र येऊन ठामपणे उभा राहिलं पाहिजे आणि स्वतःला जे जे देता येईल ते राष्ट्राला अर्पण करत गेलं पाहिजे. तर देश महासत्ता बनेल. हे आम्हाला शिकवावं लागेल. हे घेऊन आम्हाला पुढे जावं लागेल. सगळ्यात महत्वाची गरज आहे ती आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर आणि जय जयकार आम्ही वारंवार करतो. इतिहासाच्या तासाला शिवछत्रपतींचा इतिहास सांगत मुलांच्या मनात ती प्रेरणा, ती चेतना, तो जागर आम्ही चेतवत असतो. पण उद्याच्या पिढीला त्यातून शिकवतो काय, देतो काय? काही दिवसापूर्वी मुंबईत दंगल झाली. का झाली, कशासाठी, कारण परंपरा भाग वेगळा आहे. पण त्या दंगलीचा फायदा उठवून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये एक युवती होती, 25ची, देखणी आरस पाणी, बस बघावं बघतच राहावं इतकी देख. काय गुंडांचा तिच्यावर डोळा होता.
त्या दंगलीच्या दंग्यादोप्याचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची अब्रू लुटावी असा बेत त्यांनी आखला. आणि दंगा लाईन जोमात असताना रात्रीच्या 12-12:30 वाजता हे गुंड तिच्या घराकडे सरकू लागले. काळोख फिरत बघता बघता तिच्या दारापर्यंत पोहोचले. दारावर धडका पडू लागल्या. ती युवती शारली, घाबरली, भेदरली. खिडकी उघडली, बाहेर बघितलं. तिला गुंडांचा इरादा ध्यानी आला आणि स्वतःच्या अब्रू वाचवण्यासाठी घराच्या मागच्या दारानं ती बेभान पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावर रात्रीच्या 12-12:30 वाजता जीवाच्या कंतानी पळते. पाठीमागा गुंड आहे. कुठलाही क्षण त्या गुंडाच्या तावडीत सापडू आणि आपल्या अब्रूची लक्तर इथंच चांगली जाते तिला कळालं. पळत राहिली, बेभान पळत राहिली. पळता पळता एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. धपापत्या उरानं ती दारापुढे उभा राहिली. दार ठोठावलं, दार उभा पडलं. दारात उभा होता एक दिशीचा एक हिंदू युवक. त्यांनी बघितलं दारात मुस्लिम युवती उभा आहे. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. ही मुलगी मुस्लिम मी का हिंदूच्या दारापुढे कशी? तिला भीती नाही वाटत? त्याने विचारलं काय हवंय? ती युवती म्हणाली काय गुंड माझ्या पाठलागावर आहेत. एका रात्रीपुरता मला आसरा मिळेल का? माझ्या अब्रू लुटायचा बेत आहे त्यांचा. एका रात्रीपुरता आसरा. हा युवक म्हटला निश्चिंत ती घर तुझंच आहे. तिला आत घेतलं, स्वतःचं अंतरून बांधून दिलं. सांगितलं शांत झोप, इथं तुला कुठलीही भीती नाही. ती युवती झोपी गेली. हा दाराशी राखण करत बसला. ते गुंड परत येणार नाही, त्या युवतीला त्रास देणार नाही. पण राखण करता करता त्याच्या डोक्यात विचार आला बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. ही मुलगी मुस्लिम, मी हिंदू. मी का हिंदूच्या घरात तिने आसरा कसा मागितला? तिला भीती नाही वाटली? आणि ते गुंड तर तिची अब्रूटायच्या उद्देशाने तिच्या पाठलागावर आहे. पण घरात मीही एकटा आहे, मीही तरुण आहे. मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची अब्रू मीही लुटू शकतो. मला वाचवणारं इथं दुसरा कुणी नाही. मग तरीही ही मुलगी एवढी निश्चिंत कशी? तिला माझी भीती नाही वाटत? रात्रभर विचार करत राहिला, उत्तर सुचलं नाही. सकाळ झाली, ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले, न राहून यानं विचार. बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. तू मुस्लिम, मी हिंदू. माझ्या घरात आसरा कसा मागितलास? ते गुंड तुझ्या अब्रू लुटायच्या उद्देशानं तुझ्या पाठलागावर होते. पण घरात मीही एकटा होतो, तरुण होतो. मनात आणला असतं तर रातोरात मी तुझ्या अब्रू तिथंच लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नव्हतं. मग कुठल्या भरोशावर तू माझ्या घरात रात्रभर राहिलीस? तशी ती युवती म्हणाली त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावरनं मी बेभान पळत होते. पळता पळता या बोळात शिरले. बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. धपापत्या उरानं मी दारापुढे उभा राहिले. पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आत डोकावून बघितलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मगच मी दार ठोठावलं. कारण मला माहिती आहे ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही अब्रूला धोका नाही. 350 वर्षानंतर माझ्या राजांबद्दलच्या माणसांच्या मनात प्रति माहिती ही आहे. चारित्र्याचा विकास आणि नैतिक समज हे उद्याच्या पिढीमध्ये आम्ही प्रस्थापित करायला हवी. वर्तमानपत्राची पानं बघितली तर दिसणाऱ्या अनाचारानं मन खंतावत. यांना घडवणारा कुणीच नाही का असा प्रश्न पडतो. ही जबाबदारी आता आम्हाला पेलावी लागेल. डॉक्टर बाबासाहेबांचं आडनाव सकपाळ, पण आपल्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं आणि आपल्या शिक्षकांमुळेच आपण जे आहोत ते आहोत म्हणून स्वतःचं आडनाव बाजूला सारून आपल्या शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी शिक्षकांचं आडनाव स्वतःचं आडनाव म्हणून स्वीकारलं. आणि आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावानं त्यांनी आपल्या शिक्षकांच्या कृतज्ञतेला विरावला. विद्यार्थी घडवण्यासारखं दुसरं मोठं काही नाही. आपण ते महान कार्य करत आहात. आपल्या या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. निवृत्तीनंतर सुद्धा आपलं हे कार्य थांबणार नाही. समाज शिक्षकाची मार्गदर्शकाची भूमिका आपण अखंडपणे बजावावी आणि या समाजाला नव्या प्रगतीच्या शिखरावर घेऊन जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर देशमुख साहेबांचा काही दिवसापूर्वी फोन आला. महाराष्ट्रात काही व्यक्तिमत्व अशी आहे की ज्यांना नाही म्हणताच येत नाही. त्यामुळं एका शब्दात येतो सांगितलं आणि आपल्यासमोर उपस्थित राहील. संकट माणसाला घडवतात, संकटच माणसाची उंची वाढवतात. खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये गेली 30 वर्ष
शुद्ध प्रामाणिकतेचा आयाम ज्यांनी निर्माण केला, राजकारण हे समाजकारणाचं असलं पाहिजे असं म्हणून ज्यांनी सातत्यानं कार्य केलं, शिक्षण राज्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून सुद्धा महाराष्ट्राला एका उंचीवर नेण्याचा यत्न ज्यांनी केला, त्या आदरणीय अनिलजी देशमुख यांचंही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो, थांबतो. मला खात्री आहे या